नमस्कार मंडळी. आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जो म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये अगदी चर्चेचा विषय आहे. जर राजगुरुनगर वरनं मनसरकडे जात असाल तर पेठ गाव ओलांडल्यानंतर थोडस पुढे आल्यानंतर तुम्हाला एक बैलगाडा मांडव दिसतोय आणि एक अगदी युनिक आणि एक वेगळी अशी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. तर त्या बैलगाडा मांडव ज्यांनी बनवलेला आहे, आज आपण त्यांच्याच खास मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर, आपला थोडा परिचय द्या. नमस्कार, मी शिवाजी दिलीप पवळे. ऍक्च्युली या मांडवाची संकल्पना माझे वडील माननीय दिलीप शेठ पवळे यांची संकल्पना आहे ही. खरं तर बैलगाडा शर्यतीचे जे बैल असतात त्यांच्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये बैलांच्या सावलीसाठी म्हणून असा मांडव आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण पाहतच असतो. तर ह्या बैलगाडा मांडवाचं वेगळेपण म्हणून माझ्या वडिलांनी एक 12-13 वर्षापूर्वी याला एक किल्ल्यासारखी प्रतिकृती देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे केला. हे तुम्हाला असं का वाटलं किंवा आपल्याला अशी किल्ल्याची प्रतिकृती बनवायचं मांडव, अशी डोक्यामध्ये कल्पना कधी आली? वडिलांबरोबर किंवा मग आमचं एक सह्याद्री प्रतिष्ठान म्हणून मंडळ आहे. तर आमची दरवर्षी एक फॅमिली ट्रिप असायची. किल्ल्यावरती जाण्यासाठी एक फॅमिली ट्रिप असायची. मग ते किल्ल्यांवरती जात येत असताना मग त्यावेळेस एक कल्पना सुचली की आपण बैलगाडा मांडवाला जर किल्ल्यासारख्या प्रतिकृती देण्याचा प्रयत्न केला तर एक छान अशी एक प्रतिकृती तयार होऊ शकते. म्हणून मग आपण 12 वर्षापूर्वी हा प्रयत्न करत गेलो. अगदी छान. तुम्ही आता जो हायवेच्या बाजूला हे देखणं असं वास्तू उभी केली आहे ना, अगदी मी जेव्हा कधी पेटवून मनसरला जातो ना, माझी मुलं पण म्हणतात, पप्पा किल्ल्यासारखा मांडवे जायचं का? आम्ही आय थिंक पाठीमागच्या वेळेस आम्ही आलो पण होतो. आले होते. हो, पण नक्कीच प्रत्येकाला अगदी भाऊक करणार क्षण आणि अगदी काय म्हणतो आपण खिळवून ठेवणार आहे की मान वळल्याशिवाय राहणार नाही. जसं कसं आपण समोरून आली फॉर्च्युनर गाडी आली तर त्याच्याकडे पाहत राहतो, तसं जो माणूस इथनं जाणार नाही हायवे पाहिल्याशिवाय जाणार नाही. आणि बऱ्याच वेळा खूप सारे लोक थांबतही असतील. मी तुमचे इंटरव्ह्यू पण पाहिले बऱ्याच वेळा की त्याच्यामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू झालेले आहेत. पण या मांडवाचं मी वैशिष्ट्य पाहतोय की इथे तुम्ही ज्या तडक्या बांधल्या म्हणजे ताट्या बांधल्यात त्याला काथ्या वगैरे किंवा अशी दिसत नाही, तर झाडाच्या पारंब्या दिसतात. असं का केलं तुम्ही? खरं तर या मांडवाचं वेगळेपण असं आहे की आपण मांडवाच्या ताट्या बांधताना आपण त्याला एक काथ्या किंवा मग आपण तारेने आपण बांधू शकत होतो. त्यासाठी वेळ आणि कष्ट खूप कमी लागणार होते. पण तसा विचार न करता आपण एक इको फ्रेंडली किंवा एक नॅचरल थिंग देण्याचा एक प्रयत्न केला. म्हणून वडाच्या पारंब्यांच्या माध्यमातून आपण ताट्या बांधू शकतो. किंवा आता ज्यावेळेस मांडव हा पूर्ण होऊन जाईल किंवा त्याचा कालावधी संपून जाईल त्यावेळेस हा कडबा परत आपण बैलांसाठी जनावरांसाठी यूज करत असतो. मग त्याच्यातून जर पारंबे जरी खाल्ले तरी कोणाला असं जनावरांना अपाय होणार नाहीये. पण त्याच ठिकाणी जर तारा असेल तर ती गोष्ट जर पोटात गेली जनावरांच्या तर त्या गोष्टीचा खूप मोठा अपाय होईल. म्हणून ती गोष्ट टाळण्यासाठी आपण हा यूज केला. अगदी बरोबर. अगदी बऱ्याच वेळा जनावर त्या तारा पोटामध्ये गेल्यामुळे दगावल्याचे, पण त्याचं तुम्ही एक काळजी घेतली, अगदी उत्कृष्ट. पण एक तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही याच्याही पलीकडे गेला आहात. एक आपला इतिहास तुम्ही लोकांच्या मनामध्ये जागता ठेवलेला आहे, याबद्दल काहीतरी बोला. आपले महाराष्ट्राचे मानबिंदू म्हणजे त्याविषयी बोलण्यासाठी लाखो शब्द कमी पडतील. बरोबर आहे. मग ज्या महाराजांमुळे आपण या भूतलावर आहोत त्यांच्यासाठी आम्ही खारीचा वाटा म्हणून आपण समाजासाठी काहीतरी देऊ शकतो. त्यांचा आदर्श पुढच्या पिढ्यांना कळावा, बहरावा, वाचावा. पुढच्या पिढ्यांनी ह्या गोष्टींचं अनुकरण करावं म्हणून आपला एक छोटासा प्रयत्न आहे. बरोबर आहे की आप्पा तुम्हाला सांगतो की लहान मुलं जेव्हा आता सोबत असतात ना तेव्हा विचारतो, पप्पा हा किल्ला आहे. बरं, किल्ला कुणाचा? लहान मुलांना पहिल्या दिवसाच्या मुलांना जास्त माहित नसतं. किल्ला आपले माहित आहे शिवाजी महाराज. शिवाजी महाराज होते. आपल्या जो इतिहास आहे महाराष्ट्राच्या, आपल्या जरी भारत देशाचं कुलदैवत जरी म्हटलं तरी चालेल की त्यांनी असा इतिहास घडवलेला आहे की तो आपल्या प्रत्येक लहान मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे मला एक उत्कृष्ट वाटतं आणि मुलं उत्सुकतेने विचारतात हे काय आहे. मग आपल्याला सांगावंसंही वाटतं की खरंच की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या किल्ल्यांविषयी माहिती मुलांना उत्सुकता वाटते. आणि हे पाहून तर आजूकच त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते. अगदी तुम्ही छान असं एक वेगळी वास्तू उभारलेली आहे आणि नक्कीच आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपला इतिहास महत्वाचं जागृत ठेवण्याचं काम करत आहात. त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. मला काय म्हणायचे, समजा आता हा तुम्ही रायगड बनवला ह्या वर्षी, तर याच्या पाठीमागे काही दुसरं वेगळं बनवलं होतं काही?
हा, साधारण एक 2014 पासून आपण दरवर्षी उन्हाळ्यामध्ये दरवर्षी एखाद्या गडावरची प्रतिकृती आपण तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्यामध्ये साधारण आता ह्या वर्षी आपण रायगडावरची मेघडंबरी बनवलेली आहे. असंच सेटअप आपण 2 वर्षापूर्वी सुद्धा बनवला होता. 2020 साली साधारण दिल्लीचा लाल किल्ला, हा. त्यानंतर शनिवारवाडा, तोरणा आणि शिवनेरी अशा प्रकारची आपण प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला. तर आता मला शेवटचा प्रश्न, तुम्ही आता दुसऱ्या मांडवाल्यांना काय सांगा, बैलवाल्यांना काय सांगू शकता याच्यातून? निश्चितच नुसतं बैलांसाठी आता काय झालंय, वाढत्या शहरीकरणामुळे ही ग्रामीण भागातली संस्कृती आहे. बैलगाडा मांडव किंवा मग ह्या असं ग्रामीण भागामधलं वातावरण, तर ह्या अशा गोष्टी लोप पावत चालल्या आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलांमुळे. तर ही संस्कृती पुढच्या पिढ्यांना कळावा, बहरावा, ही याचं अनुकरण पुढच्या पिढ्यांनी करावा, किंवा मग ग्रामीण भागात जो हवासा वारसा, ही संस्कृती आपली ही विसरून नाही गेली पाहिजे कोणी. त्याला ह्या आठवणींना उजाळा देण्यासाठी किंवा ह्या गोष्टीची पुनरावृत्ती होण्यासाठी अशा प्रकारचे मांडव प्रत्येक शेतकऱ्याने किंवा मग जे जे ह्या क्षेत्रामध्ये असतील त्या सर्वांनी या गोष्टी केल्या पाहिजेत. धन्यवाद सर, खूप अशी मोलाची माहिती दिल्याबद्दल, तसेच आपला इतिहास लोकांमध्ये जागरूक ठेवण्याचं तुम्ही जे काम करत आहात त्याबद्दल मी आपले खूप आभारी आहेत. आणि याही बद्दल की तुम्ही आपला मौल्यवान वेळ आम्हास दिला याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.